महाराष्ट्र कर्जमाफी आणि खरीप हंगाम 2026 ते 27 विशेष अपडेट. नमस्कार, मी आहे आपला मित्र आणि आपण पाहत आहात MHB मराठी न्यूज. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या बातम्या तुमच्याकडून मिस होणार नाहीत. चला तर मग आजच्या मोठ्या बातमीला सुरुवात करूया. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. 30 जून पूर्वी होणार 2 लाखापर्यंतची कर्जमाफी. जय शिवराय. मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी सध्या 2026च्या अर्थसंकल्पातील कर्जमाफीच्या अंमलबजावणीची वाट पाहत आहेत. अद्याप योजनेचा GR निघालेला नाही किंवा अभ्यासगट समितीचा अहवालही समोर आलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान कृषी मंत्र्यांनी एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. 1. कर्जमाफीची डेडलाईन. कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की 30 जूनची वाट न पाहता त्यापूर्वीच पात्र शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली जाईल. ज्या शेतकरी आहे त्यांनाही 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. 2. खरीप हंगाम 2026 ते 27 चे नियोजन. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली. यामध्ये प्रशासनाने काही महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली आहे. पेरणी क्षेत्र. यंदा राज्यात 145.20 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. बियाणे उपलब्धता. राज्याला 20.7 लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे, तर सध्या 28 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. म्हणजेच बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही. खत पुरवठा. केंद्र सरकारने 48.80 लाख मेट्रिक टन खतांचा कोटा मंजूर केला असून त्यापैकी 25.17 लाख मेट्रिक टन खते सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 3. मान्सूनचा अंदाज. यंदा मान्सून 92% राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीसाठी योग्य मार्गदर्शन दिले जाईल, असेही कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे. शेतकरी मित्रांनो, आता सर्वांचे लक्ष लागून आहे ते म्हणजे अभ्यासगट समितीचा अहवाल कधी येतो आणि प्रत्यक्ष GR कधी निघतो याकडे. GR निघाल्यावरच पात्रतेचे नेमके निकष स्पष्ट होतील. या संदर्भातील प्रत्येक नवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येऊ. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.